संत भेटण्याकरता, पुण्य संत ओळखण्याकरता, दृष्टी संत सेवा करण्याकरता श्रद्धा आणि संत कृपा होणे इतकं भाग्य. एवढी बडबड एकाच वाक्यात संपवतो मी पैठणच्या हरिपाठात. पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा एकाच चरणामध्ये 3 सूत्र आलेले आहेत. हरिपाठात सूत्रबद्ध भाषा आहे. सांगतो पुन्हा. पुण्याशिवाय संत भेटत नाही, चला ठीक आहे. पापाशिवाय दुःख येत नाही. विचित्र प्रारब्धाशिवाय शरीराला आधार लागत नाही. आणि पुढचं सांगतो, कुसंगतीशिवाय अवगुण शिरत नाही. हे उलट करून टाकलं मी आता. आणि काहींच्या ध्यानात नाही आलं असेल तरी मी पुढच्या वर्षी हेच सांगणार आहे. ऐका आता पुढचं. भांडण होईल असं बोलू नये, भांडण होईल असं बोलू नये, रोग होईल असं खाऊ नये, कर्ज होईल असा व्यवहार करू नये, आणि लोक कंटाळतील इतकं कीर्तन लांबवू नये. हे लय आवडलं बऱ्याच मंडळीला, नाही का? चला मी सांगल तुम्हाला पुढे. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. काय 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 प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं, आणि नाही जमलं तर उखडामध्ये डोकं कुटावं. पुनश्च 4-5 वाक्य सांगतो. प्र 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 काय प्र काय आहे? प्रकल्प. प्रकल्प तर सरकारचा शब्द आहे. कोणी सांगितलं तुला सरकारचा शब्द आहे? तो मराठी भाषेतला आहे, मराठी कोशातला आहे. तो सरकारने घेतला असेल. म्हणजे संत मंदिराचे, ग्रंथाचे, मंदिराचे, दिंड्यांचे प्रकल्प निर्माण करतात. प्रकल्प. प्रतिज्ञा. घेईन मी जन्म, हा अवघाची संसार, ही प्रतिज्ञा झाली. प्रकल्प, प्रतिज्ञा. प्रबंध. प्रबंध हा शब्द ज्ञानेश्वरीतला आहे. प्रबंध हा श्रवणी लागत खेव समाधी. आणि म्हणजे प्रबंध म्हणजे ग्रंथ लिहितात. आणि शेवटचा प्र आहे, समाजाला प्रबोधन करतात. प्रबोधित्या नर नारी लोक. हे सांगावं आमच्या रामभाऊ महाराजांनीच. रामभाऊ महाराज राऊत सांगायचे. आणखी एक तुम्हाला जाता जाताना एक सांगून जातो. भाऊ, तुम्हालाच विचारलं कोणी संत शब्द काय आहे? संत काय? संत शब्द असं असती या क्रियापदापासून झालेला आहे. शांतते नाही का? घेतलं समुद्राचं पाणी ओंजणमध्ये प्याला, पाणी जाणार नाही. जबरदस्तीने प्याला तर 3 मिनिटात वांती होईल, पोटातलं सगळं बाहेर पडून जाईल. समुद्राचं पाणी शेती पिकवत नाही, बगीचा फुलवत नाही, कृषी उत्पादन मिळत नाही. मग समुद्राचं पाणी ढगाच्या तोंडून आलं की आपल्याला कामाला पडतं. वेद घेतला आणि वेदाचा अर्थ आम्हाला कळत नाही, पण तोच वेदाचा अर्थ संतांच्या मुखात आला की सगळ्यांना कळतो. लेकराला पिता येत नाही, पण आई त्याला पाजत राहते. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. म्हणून कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. सकळई शास्त्रे पठण करिता वेद, सरी नये गोविंद नामे एके. सकळई तीर्थे प्रयागादी काशी, करिता नामासे तुळती नाम. करवती कर्मरी देहासी दंडण, करिता समान नये नामा. म्हणून कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम.
तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम वाचे म्हणवोनी कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. पुढे सरका महिला, मागे जागा नाही राहिली. 6 फूट सरकायचं, अर्धा इंच नाही. तुम्ही पक्वाची येऊ शकताय तिकडे, हे जागा सुटलेल्याच या सगळ्या जागा सोडतो आपण. कीर्तनकाराच्या बाजूला जागा सोडतो, महिला सरकल्यात. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. चक्रवालाने कथेचा विस्तार, चक्रवालाने कथेचा, चक्रवालाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जटाम स्वल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्य मातन्वते म्लेच्छान मूर्छयते दशाकृति कृते. श्री कृष्णाय तुभ्यं नमः. मावळवेतो विश्वाभासो नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिन विकासो बंधुआता. सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरीरायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी बाबाजी चैतन्य महाराज, रत्नपूर आताच ओतूर मांडव्या नदीच्या काठावर जुन्नर तालुक्यात महामार्गावर, आणि त्या ठिकाणी बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी गायीच्या शेणाने गायीच्या गोमूत्राने सारवलेली. बाबाजी चैतन्य महाराजांचे शिष्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान. संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गडकताट आणि शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट वैष्णव शिरोमणी तुकोबाराय, विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, मध्य महाराष्ट्राचे गुरु, अहिल्यानगरचे गुरु, नेवाशाचे गुरु, दैगावचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु, इथून पुढे कीर्तन सुरू. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह दंडकारण्यामध्ये, दंडकारण्य गोदावरीयाम दक्षिण तीरे, गोदावरी मातेच्या दक्षिण तीरावर या सिमेंटच्या जंगलामध्ये. आणि आज कीर्तनाचा हा जो दिवस आहे हा 6वा आहे, बरोबर आहे ना. समस्त धर्मानुरागी भाविकास वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य ज्ञानेश्वरी कंठभूषण शांती ब्रह्मकृष्णदेवजी बाबा यांचा चतुर्थ पुण्यतिथीचा हा सोहळा आहे. आपल्याला बऱ्याच महात्म्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य पांडुरंग महाराज गुले रांजणी, परमपूज्य गुरुवर्य विठ्ठल बाबा भावी निमगाव, नवनाथ महाराज काळे, गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज देवगड संस्थान, राऊत बाबा, सुदामजीवजी शास्त्री, नरेंद्र गुले पाटील, बरीचशी मंडळींची नाव आहेत. आणि त्याचप्रमाणे सदिच्छा भेट दिलेले गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज आहे. 6वं कीर्तन आहे आणि म्हणणार वाजणाऱ्यांची भरपूर नाद ब्रह्म उपासक मंडळी.
कोणता शब्द दिला? नाद ब्रह्म म्हणजेच गायन. नाद ब्रह्म उपासक मंडळी आहे, यांच्यामध्ये आता कुणीकडे नाव आले हे सर्वच भजनी मंडळी. आता या ठिकाणी फक्त एकच उल्लेख करतो, आपल्या नगर जिल्ह्यात नेवासा परिसरात ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार हरिभक्तीपरायण गणपत बाबा आहेत, पूज्य श्री महाराज समोर बसलेले आहेत, अजून काही सगळी मंडळी आहे, विणेकरी आहेत, मृदंगाचार्य आहेत, बालदार आहेत, चोपदार आहेत, फराळाची व्यवस्था करणारी मांडववाले, लाऊडस्पीकरवाले आणि आमच्या लाडक्या बहिणी. अहो म्हणा ना, मुख्यमंत्र्याचा शब्द आहे विठ्ठल. जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे, भारतात जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे, महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे, आणि वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहे. मी विशेष बोललो ना, तुम्ही स्पेशल म्हणा. 4 गोष्टी कुठेच नाहीत विशेष. अरे पाहायला मिळणार नाही म्हणजे बगरच्या दाण्याचे 100 हिस्से करा, एवढं सुद्धा पाहायला मिळणार नाही महाराष्ट्र सोडल्यावर. अरे आहे असं कसं काय? इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंडो चायना, डेन्मार्क, नेपाळ, भूतान, सिलोन, पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, अरबस्तान, बलुचिस्तान. बरं, अरबस्तान माघारी आलो, पाकिस्तान मायभूमीत आलो, हिंदुस्थान कुठेच नाही. अहो तुम्ही अमेरिका कमी समजता का? हो कमी समजतोय ना. कस काय? अरे कस काय? तुझा प्रश्नच कस काय हे सांग पहिले. सगळ्या जगाने कर्जबाजारी व्हावं, अमेरिकेकडून कर्ज घ्यावं, त्यांना व्याज मिळावं, हा उद्योग आहे. इथे तो देश पुढे गेलेला आहे. बरोबर, ठीक आहे. या चिमुकल्या राज्यावर आपलं राज्य करावं हा इंग्लंडचा धंदा आहे. अरे बापरे, फक्त जिवंत माणूस जर सोडून दिला, सगळ्या नवीन वस्तू तयार करण्याचा नाद चायनाला आहे, चीनला आहे. तेच फक्त जिवंत माणूस नाही बनवला त्यांनी, सगळं बनवतात ते. बरं बरं बरं. ब्राझील नावाचा एक देश आहे, आणि त्या जगाला जेवढी साखर लागेल तेवढा तो देश पिकवतो. तिथला एक शेतकरी जर तुम्ही घेतला तर तो अल्पभूधारक शेतकरी 100 एकरवाला आहे. मी गांजा पिऊन कीर्तन करत नाही. 100 एकरवाला माणूस त्या ठिकाणी अल्पभूधारक आहे. फ्रान्स नावाचा एक देश आहे, सगळं जग युद्ध करायला लागलं, बटन दाबल्याबरोबर 200 किलोमीटर तोप गोळा जातो. इतकी प्रगती करून ठेवले. तुम्ही युद्ध करा आणि आमच्याकडून सामुग्री विकत घ्या. एक देश असा आहे, या दिशेला आहे तो जपान, आपलं त्याचं नाव नेपाळ. त्या ठिकाणी हरणं फिरतात त्या जंगलामध्ये, हिमालय पर्वतात. छोटी गाठ येते, ती गाठ मोठी होते, तिच्यात कस्तुरी तयार होते आणि तिचा सुगंध दरवळतो. मृग नाभी में सुगंधी सुंगे गासगंधी दुनिया सब अंधी समजे नाही इशारा. तर त्या कस्तुरीला काढलं, तिच्यात माती मिक्स करून आणि ती डुप्लिकेट कस्तुरी विकतात. त्या देशातलं वैभव सांगतो तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एक असा उचापती देश आहे, हे 10 लाख घे, हा बाम घे, हे अमुक घे, डमुक घे, त्या देशामध्ये पासपोर्ट घडव आणि जिवंत परत आल्यावर आणखी तुला 5 लाख देऊ. असं करत करत तो देश कर्जबाजारी झालाय. 150 रुपये किलो साखर, 250 रुपये किलो भाजीपाला, दूध 200 रुपये, चांगलं दूध नाही त्या देशात. दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख देणाऱ्याच्या आत्म्याला कोण सुख देणार आहे? असा एक उचापती देश तुम्हाला सांगितला. भरपूर देश झाले, भरपूर देश झाले. एक देश असा आहे, त्याचं नाव आहे डेन्मार्क. मग काय झालं सांगतो. काय झालं, एवढं दुधाचं शॅम्पल द्या, त्या मशीनमध्ये टाका. आहे ते मशीन आपल्या भारतातही मिळतं आता. आणि मग काय झालं सांगतो. काय झालं, बटन दाबल्याबरोबर ते सांगतं या दुधामध्ये युरिया टाकलेला आहे. युरिया टाकणाऱ्याचं धाबधरणा गेलं आता थोडं, पण ते आपल्यापर्यंत आलं नाही. परत दुसरं शॅम्पल दिलं, या दुधामध्ये फक्त 3% तूप आहे. म्हणजे या दुधाला फॅट, मराठीमध्ये म्हणतात घृतांश, 3% आहे. इतका हलक्या दर्जाचं दूध आहे. आणि 36 तास होऊन गेलेले आहेत त्या दुधाला, बर्फ करून टाकलं याचं. त्या मशीन सांगतं याच्यात खाचा सोडा टाकलेला आहे, युरिया टाकल्याने फॅट वाढलेला आहे. असं मशीन विकसित करणारा डेन्मार्क देश आहे. अरे सगळं तिथे आहे, पण
ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांग मोठे ऐसा नाम घोष सांग मोठे ऐसा नाम घोष सांग मोठे. आता काही मंडळी असं म्हणतील या बाबाने इतिहासातलं सांगितलं भूगोलातलं सांगितलं त्या पुस्तकात वाचून. बरं माझा अपराध झाला. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये पंढरीपर प्रकरणातला हा शेवटच्या अभंगातलं चरण म्हटलं. ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष. जो माणूस इतिहासाचा भूगोलाचा जॉग्रफीचा आणि हिस्ट्रीचा मास्टर ऑफ आर्ट झालेला आहे त्यालाच विचारा असं कुठे आहे दाखव. आपण गुराख्याला विचारायचं नाही, कापड दुकानदारला विचारायचं नाही, सोनाराला विचारायचं नाही, बँकिंग ऑफिसरला विचारायचं नाही, सायंटिस्टला नाही विचारायचं, इतिहास भूगोलाचा MA झालेल्याला विचारू कुठेच नाही. मग भारतात क पासून सुरुवात करा, क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत. कळाला ना क बाबा? नाही ना? तुम्ही नाही म्हणत नाही, होई म्हणत नाही. क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कोलकाता, क म्हणजे कच्छ. किती झाले क? 4. कुठेच नाही. 29 राज्य बोला, 656 जिल्हे बोला, 5,60,000 गावं. गावं मोजू नका, भरोसा ठेवा. कुठे मोजायला जाताल तुम्ही? छोटे छोटे खेडे शहरात निघून गेले. 1,26 कोटी लोक, 656 जिल्हे, 5,60,000 गावं, 555 सांसद, 7-8 हजार आमदार. अजून सांगा ना काही आहे का? 4 धर्माचे लोक आहेत, 14 भाषा, प्रांतीय भाषा धरायच्या, किरकोळ भाषा नाही. कुठेच नाही भाऊ. पूर्ण भारतभर पूर्व आणि पश्चिम, पूर्व पश्चिम भारत 3,400 किलोमीटर, उत्तर दक्षिण भारत 3,600 किलोमीटर. एवढ्या भारतात 252 संतांची यादी आहे. काय आकडा सांगितला? आणि एकट्या महाराष्ट्रात 52 आहे. आणि या सर्व संतांमध्ये तुका झालासे मी तुकोरायापर्यंत येऊन गेलो. मला नको तेवढे प्लॅटफॉर्म सोडत सोडत आलो इथपर्यंत. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. संत ग्रंथ पंत आणि भगवंत याच्याबद्दल पहिल्यांदा बोलायचे. गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले, पाथर्डी तालुक्यात गाव आहे, कोडसांगवी. बरोबर आहे. बाबांनीच बोलावं, भारताचं वर्णन करावं, भारताच्या नद्या, भारताचे डोंगर, भारताचे ग्रंथ, भारताचे ऋषी. ते आमचे त्यांचं उष्ट तुम्हाला वाढलं, एवढाच अपराध केलेला आहे. मग असं कुठेच नाही. बरं 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 बरं. मग 252 संतात महाराष्ट्रात 52 संत. 52 संतांमध्ये ज्ञानोबराय पाया झाले. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले नामातयाचा किंकर, त्याने केला विस्तार. जनार्दन एकनाथ खामदिला, तुका झालासे आणि भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा. निरूपण केले बरव्या ओझा. चांगल्या प्रकारचं निरूपण केलं. मग तुकोबारायांनी आम्हाला काय दिलंय हो? तुम्ही एवढ्या गप्पा मारतात तर. संत उदार उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. हे उदार उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. नवरदेवाच्या सासऱ्याने, नवरीच्या बापाने नवरदेवाला सुट्ट्यान दिलं, शर्ट दिलं, कोट दिला, पिवळं दिलं, पांढरं दिलं, सगळं दिलं. नेमकं सांगतो तुम्हाला, ती सुट्ट्यान दिलेली होती ती कमरेच्या खालीन पाठीमागूनच फाटते. ज्याला समजलं नसेल त्याने तसंच राहून द्या. कमरेच्या खाली आणि पाठी घातली तर लाज वाटते, फेकलं तर नुकसान होतं. सुटप्यान पीस आहे 600, शिलाई आहे 900 रुपये. वा रे वा. आमच्या 900 रुपयामध्ये मी 2 धोतर जोडे फाडतो. गोधडी सुद्धा होते. त्याला ठीक आहे. काय कोणाचं काय पुरलेलं आहे. एक सफरचंद दिलं,
₹51 पाय पडायचे दिले, एक उपरणं दिलं, हे जन्माला पुरणार नाही, पण त्या महात्म्याने जे दिलं ते जन्मभर सरणार नाही. काय करताय बाकीच्या गोष्टी? संताचा उत्सव आहे. चला मी तुम्हाला डायरेक्ट केरळ राज्यात घेऊन जातो. आणि केरळ कुठे? दक्षिण भारतात आहे. आणि कुठे? समुद्राच्या काठावर आहे. आणि केरळ म्हणजे काय? मलबार प्रांत. मराठी नाव सांगितलं, जुनं नाव सांगितलं. मल्याळी भाषा. तिकडचा साग इकडे येतो, सुपाऱ्या इकडे येतात, मसाल्याच्या वस्तू तिकडे येतात. आणि त्या ठिकाणी यलमाई नदी वाहते. बाबा जाणार ना कोणती? यलमाई, बरोबर आहे. यलमाई नदीच्या काठावर कॉलोडी नावाचं गाव आहे. आणि त्या ठिकाणी मी 5 दिवस होतो. आजच्या 12 महिन्याला तिकडेच होतो. हां, आणि काय झालं सांगतो ना. विशिष्टा देवीच्या उदरी शंकर भगवान परमात्मा कैलाशपती तिच्या उदरी जन्माला आले. आणि शंकराचार्यांनी बरं का संपूर्ण भारतभर त्यांचं कार्य, अद्वैत तत्वज्ञानाचा सूर्य, अद्वैत तत्वज्ञानाची पताका फडकवली. आणि खेळत खेळत गेले यलमाई नदीमध्ये. बाळा, अरे पळ, माझा पाय मगरीने धरला, मगरीने पाय धरला. ते पोरं सांगत गेले विशिष्टा देवीला, सध्या तुझ्या शंकरचा पाय मगरीने पकडला. अरे बाबा हिसका मार, सोडून दे, ओढत ओढत आण. आई ही मगर असती का नाही, हत्तीला उडून घेऊन जाते, मी तिला कसं उडू बाहेर? अरे मग काय करून सोड ना, काठावरून जाई म्हणती. ती मगरी काय म्हणते, आई जर तू संन्यास घेतला ना तर तुझा पाय सोडती, नाही संन्यास घेणार तर तुला गिळून टाकेल. म्हण तिला, म्हण मी संन्यास घेईल, म्हण तू सांगाई घेईल माझा शंकर संन्यास, घेणार आहे संन्यास. सोडला पाय, आले काठावर. त्यांनी विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्यातलं वाक्य बोलतो. अर्ध्या मिनिटात मी तुम्हाला परिचय करतो, मला ती सवय पडलेली आहे. संता महांतो निवसंती संतो, संता महांतो निवसंती संतो, हा जो श्लोक बोललो मी, संत आणि वसंत हे दोन्हीचे दोन्ही उसंत घेत नाही. संत जनात आणि वसंत वनात. वनात वसंत, जनात संत, दोन्हीचे दोन्ही. वसंत वनात आला की वनाची अवदशा जाते, आणि संत जनात आले की जन्म मरणाची दुर्दशा जाते. दुर्दशा आणि अवदशा घालवणारे संत राहतात. पुण्याशिवाय संत भेटत नाहीत. एक काय शब्द बोललो? पुण्याशिवाय संत भेटत नाही. संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे. एकच मुद्दा चाललाय, संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे, बरोबर आहे. संत ओळखण्याकरता दृष्टी पाहिजे, 2. संत सेवा करण्याकरता श्रद्धा पाहिजे, आणि संत कृपा होणे इतकं भाग्य पाहिजे. पुण्य फळले, पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता. भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा. भालो संतो पैसा, भालो संतो पैसा, भालो पैसा, भालो संतो पैसा. चरणी पावलो, चरणी पावलो, चरणी पावलो, चरणी पावलो. आज फिरले माझे कोरे, 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 आज फिरले माझे कोरे. संत भेटण्याकरता पुण्य, संत ओळखण्याकरता दृष्टी, संत सेवा करण्याकरता श्रद्धा, आणि संत कृपा होणे इतकं भाग्य. एवढी बडबड एकाच वाक्यात संपवतो मी पैठणच्या हरिपाठात. पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा, एकाच चरणामध्ये 3 सूत्र आलेले आहेत. हरिपाठात सूत्रबद्ध भाषा आहे. सांगतो पुन्हा. पुण्याशिवाय संत भेटत नाही, चला ठीक आहे. पापाशिवाय दुःख येत नाही. विचित्र चित्र, विचित्र प्रारब्धाशिवाय शरीराला आधार लागत नाही.
आणि पुढचं सांगतो कुसंगतीशिवाय अवगुण शिरत नाही. हे उलट करून टाकलं मी आता. आणि काहींच्या ध्यानात नाही आलं असेल तरी मी पुढच्या वर्षी हेच सांगणार आहे. ऐका आता पुढचं. भांडण होईल असं बोलू नये, भांडण होईल असं बोलू नये, रोग होईल असं खाऊ नये, कर्ज होईल असा व्यवहार करू नये, आणि लोक कंटाळतील इतकं कीर्तन लांबवू नये. हे लय आवडलं बऱ्याच मंडळीला नाही का. चला मी सांगल तुम्हाला पुढे. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. काय 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 प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं, आणि नाही जमलं तर उखडामध्ये डोकं कुटावं. पुनश्च 4-5 वाक्य सांगतो. प्र 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 काय काय आहे? प्रकल्प. प्रकल्प तर सरकारचा शब्द आहे. कोणी सांगितलं तुला सरकारचा शब्द आहे? तो मराठी भाषेतला आहे, मराठी कोशातला आहे, तो सरकारने घेतला असेल. म्हणजे संत मंदिराचे, ग्रंथाचे, मंदिराचे, दिंड्यांचे प्रकल्प निर्माण करतात. प्रकल्प. प्रतिज्ञा. घेईन मी जन्म, हा अवघाची संसार, ही प्रतिज्ञा झाली. प्रकल्प, प्रतिज्ञा. प्रबंध. प्रबंध हा शब्द ज्ञानेश्वरीतला आहे. प्रबंध वा श्रवणी लागत खेव समाधी. आणि म्हणजे प्रबंध म्हणजे ग्रंथ लिहितात, आणि शेवटचा प्र आहे समाजाला प्रबोधन करतात. प्रबोधित्या नर नारी लोक. हे सांगावं आमच्या रामभाऊ महाराजांनीच. रामभाऊ महाराज राऊत सांगायचे. आणखी एक तुम्हाला जाता जाताना एक सांगून जातो. भाऊ, तुम्हालाच विचारलं कोणी संत शब्द काय आहे? संत काय? संत शब्द असं असती या क्रियापदापासून झालेला आहे. शांतते नाही का. घेतलं समुद्राचं पाणी ओंजणमध्ये प्याला, पाणी जाणार नाही. जबरदस्तीने प्याला तर 3 मिनिटात वांती होईल, पोटातलं सगळं बाहेर पडून जाईल. समुद्राचं पाणी शेती पिकवत नाही, बगीचा फुलवत नाही, कृषी उत्पादन मिळत नाही. मग समुद्राचं पाणी ढगाच्या तोंडून आलं की आपल्याला कामाला पडतं. वेद घेतला आणि वेदाचा अर्थ आम्हाला कळत नाही, पण तोच वेदाचा अर्थ संतांच्या मुखात आला की सगळ्यांना कळतो. लेकराला पिता येत नाही पण आई त्याला पाजत राहते. घास घेता येत नाही पण आईच्या हातून घास घ्यावा. छोटूशा पिलूने पक्षिणीच्या चोचीतून घास घ्यावा. वासरू गाईच्या काशेतून घ्यावं. आणि तसं सगळ्या भाविकांनी वारकरी संप्रदायातून ज्ञान घ्यावं. विठ्ठल जेवणाऱ्याच्या पंक्ती बसलेल्या आहेत, फराळ करणाऱ्याच्या पंक्ती बसलेल्या आहेत, स्वयंपाक तिकडे आहे, भांडे भरलेले आहेत. आता काय पाहिजे ते बोला. अरे वाढणारा पाहिजे ना, तुमच्या ध्यानात येत नाही. पंक्ती बसलेल्या आहे, स्वयंपाक तयार आहे, भांडे भरलेले आहे, काय पाहिजे मग आता? मग तसंच वेदातलं ज्ञान समाजापर्यंत पोहोचण्याकरता या संतांची गरज आहे. पुनश्च ऐका. ज्ञानोबराय, तुकोबराय, गुरुबराय, चोखोबराय, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सखुबाई, जनाबाई, नारा, मादा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई, सजन कसाई, कबीर, लतीफ, सेना नावी, बैरापिसा, शेख मोहम्मद, कमाल, बांदास महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जनी जनार्दन, रामा जनार्दन, सचिन बाबा, गजान बाबा, गोमाजी बाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, मुंगसाजी महाराज, जोग महाराज, बंकर स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती महाराज आळंदीकर, दांडेकर मामा, गुरुनाथ सिंग बाबा, मोठे बाबा, भाऊसाहेब घुले बाबा, मारुती बाबा, मधुकर बाबा, त्याचप्रमाणे निकम बाबा, वैद्य बाबा. किती झाले उद्या सांगा. आणि इथून पुढची यादी आहे बनशी बाबा. आणखी यादी फक्त फरक सांगू का तुम्हाला काय होतो? गजान बाबा, गोमाजी बाबा, जोग महाराजच्या नंतर समकालात झाली मंडळी. यांना आवलियाच्या यादीत टाकावं का संतांच्या? आता काही गावात आम्ही संत झाले असं म्हणतो, मग काही लोक म्हणतात ते आवलिया होते. आम्ही आवलिया म्हणावं तर काही लोक म्हणतात संत होते. या एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे. जगात माणसं आहेत, भारतात संत आहेत. जगात पुस्तक आहेत, भारतामध्ये ग्रंथ आहेत. जगात इमारती आहेत, भारतामध्ये मंदिर आहेत. जगात पाणी वाहून घेऊन जाणे प्रवाह आहेत, पण भारतामध्ये तीर्थक्षेत्र, नद्या, तीर्थरूप नद्या आहेत. पुनश्च सांगतो तिकडे काही वर्णन करू नये, पण नाईला जास्त तुलनात्मक विचार चाललेला आहे.
आणि तिकडे विज्ञान आहे आणि आपल्याकडे अध्यात्म आहे. एवढाच फरक आहे. हे अध्यात्म देण्याकरता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण आणि ही मंडळी युगायुगात अवतीर्ण होतात. फक्त बाबा हात पसरतो, पदर पसरतो तुमच्या पुढे. हा जो भाग आहे वायव्य, आता या इमारतीचाच भाग वायव्य, या दिशेला नंदुरबार जिल्हा येतो. आमच्या गावाच्या पलीकडे गेला धुळे जिल्ह्यात, स्वतंत्र जिल्हा झाला. तिकडे सत्तेच नाहीत. असं कसं काय? मग तिथले लोक काय करतात, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जातात. फुकटचं खत आलेलं आहे का, आमच्या मुलाला स्कॉलरशिप मिळाली आहे का, आम्हाला फवाऱ्या मारण्याचं मशीन मिळणार आहे का, हाच तपास करतात. तिथे कोणी साधू जन्माला आला नाही. नंदुरबार, नवापूर, अक्कलकुहा, अकराणी, धडगाव, आणखी खापर, शेलंबा या भागात नाही. आणि इकडे जर तुम्ही सरळ निघून गेले चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या भागात नाही. सगळा महाराष्ट्र संतांनी भरलेला आहे. वर्षत सकळ मंगळी. पुढे काय आहे, ईश्वरावर निष्ठा ठेवणाऱ्यांचा समुदाय म्हणजे मांदियाडी. आणि त्यामध्ये बाबांची पुण्यतिथी आहे. साधूचा उत्सव करत राहावा. तुम्हाला उद्या प्रोफेसर विचारतील नगरचे, उत्सव म्हणजे काय, उत आणि सव म्हणजे आनंदाचं प्राकट्य करत राहावं आणि आपलं अंतःकरणातील मल, काम, क्रोध, विकार पार नाहीशे करून ब्रह्मज्ञानाचा अधिकारी बनवतात. गुरु दाविली या वाटा, ही पद्धत घुले बाबांचीच आहे. गुरु दाविली या वाटा, येऊनी विवेक तीर्थ तटा, दोन्या मडकटा बुद्धी साधे. साधकाला सिद्ध करतात, बद्ध पामराला साधक करतात, साधकाला सिद्ध करतात. आणि असे सर्व सिद्ध 84 आळंदीत होऊन गेले. 84 सिद्धांचा. बस आता ही प्रस्तावना पुरी करतो. अभंगच मोठा आहे, अभंगाला सुरुवात करतो. विठ्ठल एक विषय असा, एक सुंदर विषय आहे. जगद्गुरूची गाथा वाचणारा एक महात्मा अशा सुंदर घोंगडी घातलेली आहे, घोंगडीवर बसलेला आहे, व्यासपीठावर गाथा ठेवलाय. काय वाचतायत तुम्ही? तुकोबारांची गाथा आहे. काय वाचतोय त्याच्यात? म्हणजे नामपर प्रकरण आहे. नामपर प्रकरणात काय आहे? म्हणजे नामाचा महिमा आहे. आणि काय होतं, नामचिंतनाने चित्तशुद्धी होते, नाम घेणारा धाम मध्ये जातो. अजून काय होतं, जळतील पापे जन्मांतरची, पापी अनंत कोडी गेली त्याची, समाधी संजीवन हरिपाठ. तोंडी सांगायला लागले ते महात्मे. पवित्रची होय तेने मुक्तिचारी, भुक्ती मुक्तिचारी, सुखे येतो घरा, चतुर्भुज नर, पाप्यानंतर कोडी. असं नामचिंतनाचं फल आहे. मग तुम्ही करताल का नाही? म्हणे बाबा आम्ही नामचिंतन जर करायला गेले ना, एकच सांगतो, ज्याला कीर्तनात झोप लागत असेल त्याने कीर्तन संपल्यावर जेवावं. तरी सुद्धा झोप लागत असेल, तोंडामध्ये लवंग ठेवावी. लवंगमुळे उष्णता वाढते, लवंगमुळे कफ ढिला होऊन जातो. लवंगच्या मुळे मेंदूला झोप लागत नाही उष्णता वाढल्यामुळे. आणि तरी झोप लागत असेल, कपाशीचा कपड्याचा बोडा घ्यावा, पाण्याची बॉटल घ्यावी छोटी, भिजून इथे फिरून द्यावं, थंडावा लागला डोळ्याला की झोप लागत नाही. तरी झोप लागत असेल तर 7 दिवस फलारावर काढावे. आणि तरी झोप लागत असेल तर मला पुढचं काहीच माहित नाही. आता ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्या सांगला तर वेळ जाईल. चालता चालता ठेस लागली एकाला, खाली पडला आणि तिथे झोपला. काही लोक म्हणजे हा बाबा अडव्हान्स बोलतो. अरे ज्ञानेश्वरी वाच, 14 अध्याय वाच. कल्लाताही डोळा लागे, कल्लाताही डोळा लागे. वाटा जाता ओघे, हे पहिलं आहे. वाटा जाता ओघे, कल्लाताही डोळा लागे, वाचून सर्व जरी नेगे निघाली. काय मी काल्पनिक बोललो का? महाराज खोटं चालत नाही जास्त दिवस दग. चला सांगेल पुढे जाऊन द्या. एक भाग महत्वाचा, नाम चिंतन करत राहा. म्हणजे कस काय, त्या महात्म्याने सांगितलं समोरच्या माणसाला नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन. बाबा
ही कीर्तनकार बाबा मंडळींना सगळ्यांना सांगतो, तुमच्या नगरला कथा झाली होती डोंगरे महाराजांची, तीच कथा संभाजीनगरला झाली डोंगरे महाराजांची, तीच कथा धुळ्याला झाली, जळगावच्या कथेला त्यांना घशाचा कॅन्सर झाला. तर ते हे शब्द बोलायचे, मुगाचंच वरण खात होते डोंगरे महाराज, कृष्णाकडे पाहून भागवत सांगायचे. केशुभाई पटेल गुजरातचे माजी मुख्यमंत्री भागवतात आले, त्यांच्याकडे पाहिलेही नाही, निघून गेले. ऐका ते डोंगरे महाराज सांगायचे, नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन, असे दोन शब्द समर्पक बोलायचे. ते कमी वेळामध्ये भागवत सांगायचे ते. पण त्या भागवतामध्ये राधाकृष्णाचं लग्न नव्हतं बरं. या पंढरपुरात अजिबात नव्हतं. शांततेनं ऐका. श्रम आणि भ्रम दोन्ही घालवण्याकरता नाम आहे. श्रम कस काय जाईल, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल. माझ्या बोलण्याला आधार देऊन टाकला मी. तो म्हणे मग झोप लागते ना बाबा. म्हणे मग तुम्ही काय करणार जन्माला येऊन. म्हणे बाबा माझ्या पणजोबाचे म्हणजे प्रपितामह, पणजोबाला संस्कृतात प्रपितामह म्हणतात, आणि भरपूर जमीन आहे, समुद्राच्या काठापर्यंत जमीन आहे आमची. असं ते समुद्राचं वलय टेकलं आहे का नाही, तिथपर्यंत जमीन आहे आमच्या पणजोबाची. मग थोडी थोडी आम्ही दान करू, मग तर आम्हाला पुण्य मिळेल का नाही. हा, त्या महात्म्याने सांगितलं तुम्हाला पुण्य निश्चित मिळेल, परमार्थातलं वाया जात नाही. बरोबर आहे, तुम्हाला पुण्य मिळेल. पण नाम चिंतन केल्याने जे पुण्य मिळतं तेवढं पुण्य तुम्हाला जमीन दानाने मिळणार नाही. पहिलं चरण. समुद्र वलयाकीत पृथ्वीचे दान, 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 समुद्र वलयाकीत पृथ्वीचे दान. कविता समागम नामा, कविता समागम नामा, मनमोही मोही करावा आनंद, मनमोही मोही करावा आनंद. कविता समागम नामा, कविता समागम नामा, मनमोही कोणी न करावा, मनमोही कोणी न करावा. प्रमाणे त्याचे प्रकरण आहेत 100. कर्ज मागणीचं प्रकरण नाही, KCC किसान क्रेडिट कार्डाचं नाही, विकास कार्यकारी सोसायटीचं प्रकरण शब्दाचा अर्थ भाग, प्रभाग, विभाग किंवा हिस्सा या अर्थाने. आणि 19,300 चरण गाथेत आहेत. आणि एक चरण आचरण मध्ये आलं की मरण गोड झालं. संताची वाणी अमृताची खाणी. सरकारच्या सांस्कृतिक खात्याचं नाही, 65 खाते, 45 समित्या यांच्या मान्यतेची गरज या अभंगाला नाही आहे. मी शुद्धीवर कीर्तन करतोय. केंद्र सरकारच्या मान्यतेची गरज नाही. अमेरिकेचे ट्रम्प साहेब त्यांच्या पुरस्काराची गरज नाही. सूर्य उदयाला आला, घुबडाचे डोळे मिटत असतात, कमळ विकासत असतात, जगाची पाठ होत असते. या अभंग ज्याच्या हृदयात आले त्याच्या जीवनाची सुखाची सुखम उषकाल होत असतो. तुम्ही तुमचं पहा, तुम्ही किती गाथा वाचतात आता तुमच्यावर आहे ते. चला पाहू आता पुढचं. हे वलय टेकलेलं आहे म्हणजे जिथपर्यंत आपल्याला समुद्र दिसतो तिथपर्यंत जमीन, आणि ते आम्ही दान करणार आहे. चला आपण आता पंढरपूरला जाऊन नामदेव महाराजांना विचारू. महाराज तुमच्या गाथेमध्ये नामाचा महिमा ऐकला, पंढरीचा महिमा ऐकला, पण आम्हाला भूमिदानाचा दानाचा महिमा सांगताल का? या 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 बसा बसा, विचारा तुम्ही, सांगतो आम्ही. भूमिदाने होसे भूमी पाळू,
नामदेव महाराज बोलतात त्या साधकाला, भूमिदान म्हणजे जमीनदान. भूमिदाने होसे भूमी पाळू, जमीन दान करशील तर पुढच्या जन्मात जमिनीचा राजा होसेल, हे गाथेत आहे. कनक दाने कांती निर्मळू, सोनं जर दान देशील तर निर्मळ कांतीचा देह तुला मिळेल. कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. 52 चंदन जर कोणाला दान दिलं तर तुला शीतल देह मिळेल पुढच्या जन्मामध्ये. हा, वस्त्रदाने मनुष्यपण, माणूस होशील तू. तांबूल दाने म्हणजे आपण तांबूळ हा संस्कृत शब्द आहे, विड्याचं पान ती दान करतात. ज्ञानदाने ब्राह्मणपण, या जन्मात ज्ञान देशील तर पुढच्या जन्मात ब्राह्मण होशील. जे वृक्ष लावी ती झल्लाड, झाडं लावणाऱ्यावर सुखाचं छत्र धरलं जाईल, सुखाने तो जीवन जगेल. अशा 10-12 दानाच्या, आयशा दानाच्या पंक्ती नामदेव महाराज असंख्य दान आहेत. हे सुद्धा दानच आहे. नाही समजलं का? की शिक्का मादा, की शिक्का मादा. असंख्य दान आहेत. मग त्यापैकी हे दानाने जे पुण्य निर्माण होईल ते पुण्य नामचिंतनाच्या पुण्याची बरोबरी करणार नाही. करिता समान नये नामा. का बरं असं? नामचिंतनाचं शुद्ध पुण्य आहे एक, आणि हे जे पुण्य आहे हे थोडं वेगळं पडतं. ते ऐका. पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. ही ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली बोलली आहे. ज्याला वाचायचं असेल तर वाचून घ्या. ज्ञानेश्वरीची पारण करणारी मंडळी, वाघयज्ञ करणारी मंडळी समोर बसल्या डाव्या हाताला. पापात्मक पापाने नरकाला जातो, पुण्यात्मक पापाने स्वर्गाला जातो, आणि मला येऊन मिळतो ते शुद्ध पुण्य राहतं. असं जयामध्ये नारायण चिंतनाबद्दल गाथेतलाय तुकवरांच्या. आणि जी ओवी मी बोलून गेलो ना, ती ओवी 9व्या अध्यायातली आलेली आहे. बरं 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 बरं. शुद्ध पुण्याच्या व्याख्या दोन्ही ठिकाणी आलेल्या आहेत. आपण का पुण्य मिळवू नये? माझ्या गावाच्या जवळ आग लागली एका वायरमनच्या घराला, आणि त्याच्या गोदरेजच्या कपाटलाही आग लागली. त्याच्यात असणाऱ्या 35-36 साड्या अशा जडून अशा चिकटून गेल्या एकमेकाला. काही अर्धवट जळाल्या, काही पूर्ण जळाल्या, काहींचा कोळसा झाला, काहींचे धागे राहिले. त्याच्यातले पीस होते ते पीसही खलास झाले. पण त्याच्यात एका डबीमध्ये जे सोनं होतं, प्लॅस्टिकच्या डबीमध्ये, ती डबी जळून गेली. सोन्याची एवढी ठिपकी होऊन तिथल्या तिथे जशीची तशी सापडली. सोन्याचं बिघडलं का साड्यांचं? आता माझं 75 लागेल मला, पण साड्या 2च लागतात ना. मग एवढ्या 35 साड्या कशा करता गोळा करतात? अशी ओळी पण सापडत नाही ज्ञानेश्वर. मला याचं उत्तर अजूनही सापडत नाही. चला ऐकत राहा. पुनश्च सांगतो, संसारामध्ये सोनं अविनाशी आहे बर का. साधनेमध्ये नामचिंतन अविनाशी आहे, आणि परमार्थामध्ये आत्मज्ञान अविनाशी आहे. जे राहील तेवढं ध्यानात ठेवा. मी पुढे बोलेल तुम्हाला. हे शुद्ध पुण्य झालं. चला आता माझ्याबरोबर बुलढाणा जिल्ह्यात बसू आपण. मुंबई बुलढाणा गाडी इकडनंच जाते. बसू, तिच्या जागा मिळू आपण. खामगावला उतरून शेगावला जाऊ. ऑल दर्शन घेतलं गजानन बाबांचं. भुयारात उतरलो आपण आणि वर चढले. पायरीला स्प्रिंग टच झाला. 1+, 2+, 3+, 4+, आकडा वाढत वाढत जातो. आज संध्याकाळपर्यंत 17,000 लोकांनी दर्शन केलं. लगेच कम्प्युटरची नोंद होते. महिन्याला 3.25 लाख लोकांनी दर्शन केलं. वर्षाकाठी 2.25 कोटी लोकांनी दर्शन केलं. पुण्याची गणना याच्या बाबतीत ऐका आता व्यवस्थित. यात्रेकरूची गणना मशीन करी.
काय 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 यात्रेकरूची गणना बरं का, हा किती सेकंद बोललाय याची गणना तिथलं कॅम्प्युटर करतं, हा मोबाईल सांगतो बरं का. बोलण्याची गणना कॅम्प्युटर करी, बरोबर आहे. हो, हात मोकळं सोडा, डॉक्टर म्हणतात आम्हाला. सगळेच त्याच्यात आहेत ना, मी सुद्धा आहे ना. तुमचा रक्तदाब फार वाढलेला आहे, रक्तदाबची गणना मशीन करी. तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन इतकं आहे, पोटॅश कमी आहे, याची गणना ते खातं करी. पण पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना घोर करी, पुण्याची गणना घोर करी. बघा आता पुढचं, हात मोकळा सोडा. सांगितलं का मी हाताचं? सांगितलं का? मूठ वाढा, सांगू मूठ वाढा. तुमच्या रक्तामध्ये साखर 392 आहे. रक्त शर्करा मराठी शब्द दिला तुम्हाला, ब्लड शुगर इंग्रजी दिला. हे सगळी गणना आहे, पण पुण्याची गणना होत नाही. हे शुद्ध पुण्य आहे. अरे ज्याच्याने देव भेटत ते पुण्य कोण मोजणार आहे? बरं जाऊ दे, आता बाकीचा विषय आहे. मग इतकं जर सुंदर पुण्य नामचिंतनाने जर मिळतं, मग तुम्ही काय विचार करतात? तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो धणी. इथे शहाणा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा हे शहाण्याने विचार करावा. हा, ज्याला 100 लोकांना तुरीची डाळचं वरण किती लागेल, डाळ किती लागेल, गव्हाचं पीठ किती लागेल, वांगे बटाटे किती लागतील हे कळतं, तो स्वयंपाक घरातला शहाणा आहे. डोळे पाहिल्याबरोबर आजार कळतो, हा वैद्य क्षेत्रातला शहाणा आहे. दुरूनच मांडव्याच्या बाहेर असताना सांगतो पखवाज उतरलेला आहे, पखवाजा लावत नाही आहे. हा पखवाजातला गायन विद्येतला शहाणा आहे. आणि एक अर्धा शहाणा आहे, एक 1.5 शहाणा आहे, आणि एक 3.5 शहाणा आहे. आता हे शहाणापणा सांगण्याचा शहाणपणा मी बंद करतो आता. मग लोक का चिंतन करत नाही? तर याचं एकच कारण आहे, त्यांच्या ठिकाणी असलेला आळस. आणि म्हणून आळसाला दूर करा अशी आत्महिताची सूचना ध्रुवपदात आहे. म्हणवनी कोणी न करावा आळस, म्हणवनी कोणी न करावा आळस, म्हणवनी कोणी न करावा आळस, म्हणवनी कोणी न करावा मनवनी न करावा मनवनी न करावा
मनवोनी कोणी न करावा मनवोनी कोणी न करावा मनवोनी कोणी न करावा जशी लोखंडाची साखळी, जशी फुलाची पाकळी आणि तशी चरणाची साखळी। जर नामचिंतन गोड आहे, नामचिंतन पुण्य देणार आहे, नामचिंतन तुझं कल्याण करणार आहे, पवित्र देह करणार आहे, पवित्र जीव होय देह त्याचा, सुखे तो करणार आहे। मग का? याचं उत्तर एखाद्या आळस। एक परिवार पांडुरंगाची पंढरपूरची वारीला म्हणून न येता पूजेला आलेले आहेत आणि साखर लावा पांडुरंगाच्या हाताला, अंगाला, आणि आंब्याचा रस असा करा, दुधाची धार असं करा। ती बाई म्हणते आपल्या मालकाला तुम्ही पण हात लावा ना, तूच कर, काय करायचं ते तूच कर। तो असाच उभा राहिला। ही सत्य कथा आहे। माझ्या बोलण्याला परमात्मा साक्षी आहे, तुमच्या साक्षीची अपेक्षा नाही मला। काय करणार तुम्ही त्याला? पण दुसरं एक सांगतो तुम्हाला, एक ऐका। याच नगर जिल्ह्यातलं गाव सांगता येणार नाही, 54 वर्षापूर्वी म्हणजे 71 साली एक म्हातारा माधुकरी वाटायचा। मला माधुकरीची व्यवस्था नव्हती, 71 सालची गोष्ट सांगतो। आणि अशी रांग लागायची 5, 50, 100 मुलांची, आमटी भाकरी, एकादशी असेल तर फराड, रामनवमी फराड, विठ्ठल 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 विठ्ठल, माऊली माऊली सारखा पुढे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, भाकरींचं पातेलं आणि इकडे भाजीचं आणि ते बत्ताण बरं इकडे विठ्ठल 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 विठ्ठल, माऊली पुढे सारखं विठ्ठल 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 विठ्ठल। अरे ती पडी आण रे, ती पडी नाही आणली, विठ्ठल 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 विठ्ठल। हे डोळ्याने पाहिलेलं आहे। पुण्यनगरी, देशदूत, गावकरी, राष्ट्रोन्नती, सकाळ, ह्या कुठल्याही पेपरची बातमी नाही डोळ्याने पाहिली। पण आळंदी सुटल्याच्या नंतर तो बाबा पुन्हा भेटला नाही। नगर जिल्ह्यातला होता, एवढाच तपास लागला। गोविंद आसनी, गोविंद शयनीन, गोविंद त्या मनी, जेवढं झालं तेवढं करावं, इतकं नामचिंतनाला महत्व आहे। उत्काट, चोखट आणि फुक्काट। काय रे बाळा बघ रे इकडे, काय रे? उत्कट, चोखट, फुक्कट, देवाच्या निकट। पण तुमच्या ध्यानात बसलं का? काय काय सांगितलं ते सांगा पहिले। हा, काय काय? कटकट नाही, मला कटकट ऐकू आलं ना। उत्कट, चोखट, फुक्कट, देवाच्या निकट, सांगणाऱ्याचं नाव पोपट। आम्ही आता चिंतन करू ना बाबा, करा ना, मग तुमचं परमार्थातलं ज्याचा त्याला मिळतं। जन्मभर कष्ट केले, स्टेट बँक भारताची सगळ्यात मोठी बँक, 10-15 लाख त्याच्यात ठेवले, त्याचा मृत्यू झाला। जन्मभर केलेली कमाई मुलाला आणि सुनीला मिळाली, हा मरून गेला। ते पैसे सुनीने घेतले, सुनीने दुसरं लग्न केलं, तिच्या दुसऱ्या पतीला ते मिळालं। कुठली संपत्ती कुठे गेली मला पटकन सांगा लवकर, का माझ्या डोक्यावर परिणाम झालाय? माफ करा भाऊ, 2 करोड रुपये आळंदीमध्ये एका महाराजाचे निघाले। कोण्या साधकाला, गरीब विद्यार्थ्याला उपरणं नाही दिलं त्याने। मला त्याचा रागच येत होता, करू काय आता, त्याची प्रॉपर्टी आहे ती। आणि माणसाला कार्टी, पार्टी, प्रॉपर्टी, टी, काय 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 काय, कार्टी, पार्टी, प्रॉपर्टी, टी, ह्याच गोष्टी आवडतात। धोतर कुणाला दिलं नाही, 5 पैसे कुणाला दिले नाहीत। नारळ किती कुजून गेले असतील ते त्या नारळांनाच माहीत। शेवटी दारू पिणाऱ्या त्या दोन्ही पुतण्यांना ती संपत्ती मिळाली, सांगता येत नाही। पण ही संपत्ती अशी आहे, सांगून जातो, मोक्षाचा रस्ता दाखवणारी, मोक्ष प्राप्त करून देणारी आहे। काळ सारावा चिंतन, एकादवासी गंगा स्नाने, देवाचा पूजने, प्रदक्षिण तुळशीच्या, काळ सारावा चिंतने, एकादवासी गंगा स्नाने,
तुकोबारायांच्या गाथेमध्ये साधना सांगणारे जी काही अभंग आहेत त्याच्यातला हे चरण आहे. एक वाक्य ऐका, ते जाऊ द्या, हसण्याला चुलीमध्ये टाकून द्या. काय करता त्या हसण्याला? बधा 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 असून काय पदरात पडत नाही. ऐका शांततेनं. जो साधना करतो तो साधक, आणि साधक असतो तो साधना करतो. साधना करतो तो साधक, आणि साधक करतो ती साधना. साधक साधना करून जे मिळतं ते साध्य, आणि हे साध्य ज्याला मिळालं तो सिद्ध. ऐका पैठणचं चरण ऐका आता. सापडला हरितयाला साधन. चला बस, त्या गप्पांना किंमत नाही महाराज. पण तुम्ही जर देत असाल त्याला मी तरी काय करू. पावडरच्या दुधाच्या चहाला स्पेशल चाय, स्पेशल चाय. रातच्या 2:30 वाजेला दूध कुठून आलं रेल्वेत. पिणारे पितायत, खाणारे खातायत. पण एक सांगतो ते ऐका आता. ज्ञानेश्वरीमध्ये की गीतेमध्ये 18व्या अध्यायातला 28वा श्लोक काढा. बाबांनी सांगितली होती हा पिरियड आम्हाला, गुरे बाबांनी. 18व्या अध्यायातला 28वा श्लोक मी थोडा बोलतो. अयुक्ता प्राकृत स्तब्ध षटो नष्कृतिको अलसहा. 6व्या क्रमाचं पद आहे. 28वा श्लोक आहे, 18वा अध्याय. आणि त्याच्यात विश्व माऊली, ज्ञानोबा माऊली, कल्पतरूची सावली, बरं का, वारकरी संपदाला पावली, भक्ती करणाऱ्याला फावली, कल्पतरूची सावली, चिंतावी पावलो पावली ज्ञानोबा माऊली. त्या माऊली काय बोलतात ते ऐका. द्राक्ष रसा आम्र रसा. हा, द्राक्ष आणि आंबा. द्राक्ष रसा आम्र रसा वेडी तोंड सडे व्हायसा. शोकाचा नंबर सांगून टाकलाय का. फुटती डोळे दिवसा डुडुळाचे. अर्धी ओवी काही सांगत नाही. डुडुळ म्हणजे गुबाड. द्राक्ष पिकले ना आंबा पिकला की कावड्याचं तोंड सडतं. तैसा कल्याण काढू पाहे. तशी कल्याणाची वेळ आलेली आहे. तै तया ते आडसूक आहे. ही आडसाची ओवी सापडते. आणि ती मगा म्हटली ना, ती झोपणाऱ्याची ओवी रस्त्यातच झोपला, ती ओवी 14व्यातली आहे. तैसा कल्याण काढू पाहे, तै तया ते आडसूक आहे. ना प्रमादी तरी होय तो म्हणे तैसे. इतका त्याचा आडस राहतो. आमच्या खानदेशी भाषेत तिकडे सांगतो मी. एक होता बामन, त्याचं नाव वामन, त्याला भेटलं जामन, तो लायचा लामन, खात नव्हता जामन, सुकून गेलं जामन, पण खाल्लं नाही, उपाशी बामन. ही आमची तिकडची भाषा आहे. एक लक्षात ठेवा. स्वतः विश्व माऊलींनी तर सांगितलंच, पण चला देहूच्या कोर्टात. म्हणजे अरे कोर्टाच्या निकालाची नक्कल काढू, ही भरू ना आपण. आळसाला अंगा धाव पांडुरंगा धाव घाई पांडुरंगा धाव घाई पांडुरंगा. आळसाला धाव घाई पांडुरंगा धाव घाई पांडुरंगा धाव घाई पांडुरंगा. आळसाला धाव घाई पांडुरंगा धाव घाई पांडुरंगा धाव घाई पांडुरंगा. आळस संकटच आहे म्हणून देवाला हाक मारलेली आहे. येतो देव धाव. बरं बरं बरं. म्हणून कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. याची प्रक्रिया मी जी अशी ऐकलेली आहे. हसण्याला जाऊ द्या, हसण्याला मी महत्व देत नाही, तुम्ही देताल तर द्या. बघा ऐका, रात्री आणि दिवस सुद्धा ते कसं आहे ते ऐका आता. एक घाव मारला झाडाला कुऱ्हाडीचा, झाड तुटत नाही. झाड तुटेपर्यंत घाव घालावा, एक म्हणायचं आहे. हा, कीर्तनकाराने हुद्द्यावर रावण मुद्द्यावर जावं. काय 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 आणि हुद्दा सोडून जाऊ नये. अर्ज तुम्ही मदत करत जा गणपत बाबा. ठीक आहे ठीक आहे. एक विषय असा चाललेला आहे, ऐकतच नाही कोणाचं. आळसच त्याच्या अंगात भरलेला आहे. आणि शेवटी आळसाने जगाला काही मुलं तुम्हाला असे सापडतील. 12वीची परीक्षा 14 मार्चला आली तेव्हा ते 1 मार्चला पुस्तकाची धूळ झटकतात. आणि अगोदर आगे बढो हम तुम्हारे साथ है, नाश्ता बंद झालं तर घरी पडून येतात. गणपती पुढे नसणारे, देवी पुढे नसणारे.
अभ्यासात प्रगतीत का मराठी माणसाचा मराठी मुलगा मराठीमध्ये 100 पैकी 26 मार्क मिळवतो. काय उत्तर आहे याचं? आणि ते कसे मिळवले? एकमेका साह्य करून अवघे धरू कॉपी पंथ. झाड तुटेपर्यंत घाव घालावा, एक आजार जाईपर्यंत औषध घेत राहावं. किती झाले? गाव येईपर्यंत चालत राहावं, पोट भरेपर्यंत घास घालत राहावेत, तृषा तहान जाईपर्यंत पाणी घेत राहावं, विहिरीला पाणी लागेपर्यंत खोदत राहावं, आणि देव भेटेपर्यंत चिंतन करत राहावं. तो आळस सोडत नसेल का आमचं काय जाणार आहे? मग आमचं असं ठरलं, आता निर्णय बदलवतो आम्ही. बदलावा. काय निर्णय? आमच्या घराला जे 2-3 हॉल आहेत ना, एक 12x12चा हॉल आहे, एक 26x12चा हॉल आहे. हॉलमध्ये राहूनही हाल होतात बरं. हॉलमध्ये राहूनही हाल होतात आणि गड्यात चैन घालूनही माणूस बेचैन होतो. घर 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 करत करत घशाला गरगर लागते. अनुप्रास अलंकार बोललो. बर, तर तिथे आम्ही काय करणार आहोत? आधुनिक पद्धतीच्या कपाटी आणणार आहोत. या कपाटमध्ये ज्ञानेश्वरीच्या सगळ्या प्रती वेगवेगळ्या, त्यातमध्ये गाथे, त्याच्यामध्ये भागवत, अशी कॅम्प्युटर म्हणजे संगणकमध्ये नोंद करणार आहोत. आणि ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय लिखित, ही ज्ञानेश्वरी सार्थ, जोग महाराज संपादित, ही ज्ञानेश्वरी कुंट्यांची, ही गाथा जी आहे ना गंगोकाका शिरवडकरांची, ही गाथा मंदिराची, अशी माहिती संकलित करू. कशामध्ये? कॅम्प्युटरमध्ये, संगणकमध्ये. आणि बटन दाबल्यावर माहिती मिळेल. आम्ही पण तो माहितीचा विषय वाचू आणि लोकांना पण ती माहिती देऊ. इतके सगळे शास्त्र गोळा करू. आणखी 18 पुराणाची श्लोक संख्या 4 लाख आहे भाऊ. 18 पुराणाची श्लोक संख्या किती सांगितली? स्कंद पुराण सगळ्यात मोठं आहे. 111 रामायण आहे. मल्ल्याडी रामायण, चकबस्ताने केलेलं उर्दू रामायण, 13वे कन्नड रामायण, अस्मिया रामायण, बोडो रामायण, हिंदी रामायण, मराठी रामायण, भावार्थ रामायण पैठणचं, ओ हो, तुलसीदास रामायण उत्तर प्रदेशचं, वाल्मिकी रामायण, असे 111 रामायण आणू, उपपुराण 18 आणू, 65 स्मृतिग्रंथ आणू आणि एवढ्या सगळ्या ग्रंथांचंही दान करू. आम्ही वाचू. मग ग्रंथात देण्याचं पुण्य मिळेल का नाही? सकळही शास्त्रे पठन करिता वेद, सकळही शास्त्रे राम पठन करिता वेद, सकळही शास्त्रे पठन करता वेद, सकळही वचन सरी नये गोविंद नाम एक, 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 सरी नये गोविंद गोविंद नाम एक, मोरी कोना नगरवाळ मन मोरी कोणी कोणे नगरवाळ मन मोरी तिसरं चरण असं सुरू झालं. सकड शास्त्र असं बोलल्यामुळे मी बोललो 18 पुराण, 18 उपपुराण, 65 स्मृतिग्रंथ, ही माहिती सांगणारे एक महात्मा होऊन गेले. बुलढाणा जिल्हा
शेगावच्या जवळ टाकळी विरो आणि तिथले महात्मा होऊन गेले निवृत्ती महाराज महाराज अशा समोरून शिव्या द्यायचे ते एका मुख्यमंत्र्याला समोरून शिव्या दिल्या होत्या पण मनात काहीच नव्हतं त्यांचं म्हणणं होतं हिंदू धर्म नष्ट होईल असं काहीच करू नका गायीची सेवा राम मंदिर असा त्यांचा कार्यक्रम मनात कोणाबद्दल वाईट नव्हतं आणि ते ह्या ग्रंथांच्या माहित्या सांगायच्या आणि मला काही अडलं की मी त्यांना विचारावं ना आपल्याला काय त्याच्यातली काय लाज वाटते आपल्या घरची भाजी कुठली दुसऱ्याची घरची भाजी मागली काय आपण भिकारी नाही होत आणि ज्ञान घेतल्याने वाढतं ज्ञान दिल्याने आणखी वाढतं पण काहींना ग्रंथाचा अर्थच सापडत नाही असं चरण स्पष्ट आहे गाथेमध्ये पाहून या ग्रंथ करावे आहे का नाही महाराज आणखी सांगतो काहींना अर्थच लागत नाही महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यामध्ये विदर्भात 10 जिल्हे आहेत विदर्भ नावाचा राजा झालाय त्या भूमीत आणि तिथे अमरावती जिल्हा कृष्ण भगवंताच्या सासरवाडीचा जिल्हा मी त्याला नाव ठेवलंय कृष्ण भगवंताची सासरवाडी त्याच्यामध्ये बरं का नांदगाव खंडेश्वर तालुका आहे आणि तिथे कीर्तनाला गेलो आता खेड्यातलं कीर्तन 9ला 8ला जेवण सुरू झालं आणि शेवटचा भात घेऊन जेवण संपवायचं असतं चिमुकला भात घेतला आणि तो पोरगा जो होता वाढणारा मुलगा पोरगा म्हणजे 18-20 वर्षाचा तो बटाट्याची भाजी घेऊन आला मला घट्ट म्हटलं नको मला नको 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 पातळ आणि पातळ पातळ तो घरात गेला त्याची आई विचारते म्हणे बुवाजीले तुनं काय वाढलं म्या होय बुवाजी नाही म्हणते असं माणूस म्हणते मग तुनं बुवाजीले काही वाढलंच नाही का बुवाजी म्हणते पातळ पाहिजे मग त्या म्हातारीला काय वाटलं की कीर्तनकार बाबा कीर्तन संपल्यावर पातळ नेसून बारूड म्हणणार आहे तर म्हणे पुसणं बुवाजीले बुवाजी म्हणतात ते काही लोक पुस म्हणजे विचार तर म्हणे मग तुम्हाला 9वारी साडी पाहिजे का 6वारी पाहिजे तो पोरगा विचारायला आला म्हणे 9वारी आणू का 6 अरे म्हटलं भाजीचं पातळ पाणी मागलं ज्याला भाजीचं पातळ पाणी कळत नाही महाराज तो खरंच सांगा शास्त्रामध्ये प्रवेश करीन का त्याची बुद्धी बायजाबाईचं जेवरू इकडे आलं का मला दिशा कळत नाही काही कळत नाही काय सांगावं तिथे सुद्धा असा जे अनर्थ झालता विठ्ठल आता मी कीर्तनात बोललो ना सीता हरण झाली हरण म्हणजे चोरी गेली असा अर्थ आहे का नाही सीता हरण झालीचा अर्थ काय करतो आपण सीता हरण झाली म्हणजे चोरी गेली ना कीर्तन संपलं महाराज कुठशिक आहेत महाराज कुठशिक आहेत आला म्हातारा म्हटलं महाराज मीच आहे अहो तुम्ही नाही हो ते कीर्तन केले ते पोपडू म्हटलं मीच होय नाही ना म्हणे तुम्ही म्हटलं मीच होतो शेजाऱ्याने सांगले हेच बाबा आहेत म्हणे ते तुम्ही बोलले सीता हरण झाली म्हणे मग त्या वेळेला रामानं राज्याभिषेक स्वीकारला सीता बाजूला बसली तर पुन्हा बाई कधी झाली म्हणे ती तर हरण झाली होती मला असा संताप आला कपाशीच्या गाठोड्यावर डोकं फोडून घ्यावं फुटेल ना डोकं फुटेल ना हो दगड ठेवावा लागल त्याचा अर्थ शब्दशः काय लावला त्याने हरण नावाचा 4 पायचा प्राणी झाली सीता मग रामचंद्राने रावणाला मारलं सीतेला सोडवलं पुष्पक विमानाने सगळे आले राज्याभिषेक सुरू झाला आणि बाई दिसली मग हरण असणारी सीताबाई कधी झाली हा अर्थ लावणार का तुम्ही किती जन्म जातील बाबा म्हणून एक सांगतो संन्यस्य श्रवणम कुर्यात गुरुच्या मुखातून श्रवण करावं सांगितलं मी तुम्हाला आईच्या हातून मुलगा जेव्हा घास गिळतो तेव्हा त्याच्या अंगावर घास पडत नाही वाया जात नाही पक्षिणीच्या चोचीतून पक्षिणीचं पिलू घेतं समुद्राचं पाणी ढेगाच्या तोंडून येतं तसंच यावं सकळी शास्त्रे पठण करिता वेद सरे नये गोविंद नामे के सुंदरसा भाग सगळं पान उलटून टाका आता तुम्ही उलटून टाका या सगळ्या गोष्टी बाजूला काढा आणि मी आता तुम्हाला घेऊन जातो पुराणामध्ये माझा आवडीचा विषय आहे
गोकोटिदानं ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुतकल्पवासा यज्ञायुतं मेरु सुवर्णदानं गोविंद नामना पितुल्य कदाचन. हा श्लोक म्हटला, याचा मराठीच भाव सांगतो. ट्रान्सलेट म्हणा, भाषांतर म्हणा, ट्रान्सलेशन म्हणा. गोकोटिदानं ग्रहणेषु काशी. एक दानशूर माणूस आहे, त्याने 1 कोटी गायी ग्रहण कालामध्ये आणि काशी क्षेत्रामध्ये पवित्र ब्राह्मणांना दान दिले. गोकोटिदानं ग्रहणेषु काशी. ग्रहण कालामध्ये कोटी गायी ब्राह्मणांना दान दिले, त्याचं पुण्य झालं. सांगतो पुढे. प्रयाग गंगायुत कल्पवासा. प्रयाग गंगा यमुना सरस्वतीचा संगम. खरं त्या गावाचं नाव प्रयाग आहे, पण ह्या लोकांनी दुसरंच नाव बदलून टाकलं. भारत सरकार स्थापन झाल्यावर पहिलं नाव आपलं ठेवायला पाहिजे होतं का नको? आता प्रयागच म्हणतात. कसं आता जे नाव मी बोललोच नाही ना, कोणतं नाव लावलं होतं यांनी, मध्ये सरकार गेलं यांनी. सांगतो तुम्हाला, संस्कृती लादली गेली आपल्यावर, पण काही लोकांना काही घेणं देणं नाही संस्कृतीशी. ऐका. तर दुसरी गोष्ट एक सांगतो. प्रयाग गंगा आयुत कल्पवासा. संस्कृत भाषेमध्ये 10,000 या आकड्याला आयुत म्हणतात. 10,000चा आकडा जर म्हणायचा असेल तर आयुत म्हणायचं. आणि त्या गंगा यमुना सरस्वतीच्या संगमावर 10,000 कल्प पर्यंत तिथे राहायला स्नान केलं, साधना केली. यज्ञायुतम मेरु सुवर्णदान. परत आयुत शब्द आला. 10,000 यज्ञ केले. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता कोटी कोटी यज्ञ नित्य जाता कोटी यज्ञ नित्य जाता कोटी यज्ञ नित्य जाता राम म्हणे वाट चालीन यज्ञ पाऊला पाऊली. काय करायचं ते तुम्ही करा. मग सांगतो ना आता तुम्हाला. यज्ञायुतम मेरु सुवर्णदानम. 10,000 यज्ञ केले, मेरू पर्वता एवढं सुवर्ण दिलं. 1 कोटी रुपयाला 1 किलोभर सोनं आहे. आता 10,000 रुपयाला 1 ग्रॅम भर सोनं आहे. मी हिशोब करूनच इथे आलेलो आहे. एवढं सुवर्ण दान केलं, त्याचं पुण्य झालं. गोविंद नामना पी तुल्य कदाचित. गोविंद नामाच्या बरोबर तुलनेला येत नाही. ऐका. बाळाचा जन्म झालेला आहे. त्या बाईने ठरवलं मी काही याला अंगावर पाजणार नाही, गाईचं दूध मागवा. गीर गाय, ठेलारी गाय, खानदेशी गाय, गुजराती गाय, कोणत्याही गाईचं दूध, म्हशीचं दूध, कुठल्याही प्राण्याचं दूध आईच्या दुधाची बरोबरी करू शकत नाही. पुनश्च सांगतो, नामचिंतनाची बरोबरी कोणतंच साधन करू शकत नाही. सर्व साधनाचे भव सिंधू उतरी पार. बरं का. आता काही लोक सार शब्द उलटा करतात. करा बरं उलटा. सार शब्द नुसता उलटा करा. रसा. मग त्यांना रसाच माहिती आहे, घसा माहित नाही. घशाचं काय विनय माहित नाही. हान सावड्या. घशाचा नको विचार करू. बसा म्हटल्यावर रसा. तू घसा पाहत नाही. पुढचं एक ऐका. पुढचा एक विषय सांगतो. नारायणाच्या नामाची तुलना कोणतंच साधन करू शकत नाही. मी तुम्हाला अभंगही दिला ना तो. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपताकडे राम म्हणे वाट चालीन यज्ञ पाऊला. तिची पहिल्यांदा गोष्ट सांगली. नगर जिल्ह्यातला म्हातारा माधुकरी वाड्याचा विठ्ठल 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 भाजीवाडा विठ्ठल 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 कामटीवाडा. ही सत्यकथा आहे बरं, काल्पनिक नाही. ना तर कोणी आणखी गैरसमज करेल. एक सांगतो जाता जाताना. शांत मनाने एक ऐका. सगळ्या भारतातलं जुनं शहर जर तुम्हाला कोणी विचारलं किंवा जुनं काय म्हणतो आपण तीर्थक्षेत्र जर विचारलं तर काशी सांगायचं. देवदास राजा तिथे राज्य करत होता. फार हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काशी क्षेत्रातला विषय तुम्हाला श्लोकातून सांगतो. चालेल ना? कंटाळा आला नाही ना? हा.
पायम पायम श्रुतिचुलकितं रामनामामृतं यत् ध्यायं ध्यायं मनसि सततं ब्रह्मतत्तारकाख्यं जापं जापं प्रकृतिविकृतौ प्राणिनां करणमूले विद्यां विद्या अटति जटिलः कोऽपि काशी निवासी। या श्लोकाचा भाव सांगतो, त्या काशी क्षेत्रामध्ये जटाधारी एक कोणीतरी आहे, काशी क्षेत्रामध्ये जटाधारी, आणि तो गल्लीतून बोडातून अडचणीतून असा हिंडतो काशीमध्ये। तो काशीतलाच रहिवासी आहे आणि जटा आहेत त्याला, हातात त्रिशूळ आहे, व्याघ्रांबर आहे, चंद्रमौळी, सगळं समजलं तुम्हाला काय आहे ते। मग मी नाव का सांगत नाही, सांगतो। आता हा माणूस अर्ध्या तासात मरेल, हा 15 मिनिटात मरेल, हा 20 सेकंदात मरेल, हा 1.25 तासात मरेल, हा 1.25 महिने जगेल। अशा मरणाऱ्याला म्हणतात मुमुर्षू। ध्यानात ठेवा माय मावल्या, हसण्याला किंमत देऊ नका, तुमचं कल्याण नाही त्याच्यात, माझंही नाही आणि भिवंडी बी नाही। पायम पायम श्रुतिचुलकितम, श्रुतीने जे राम नामाचा गौरव केलेला आहे, राम नामामृतम यत, यत म्हणजे जे राम नामाचा अमृत आहे, हरिनामामृत सेवी नामामृत गोडी अमृताहुनी गोड, आणि त्याचा जप कर हे प्राण्या। त्या मरणाऱ्या माणसाला म्हणतात मुमुर्षू। काय शब्द दिला आहे? मुमुर्षू। मुमुक्षू नाही, मोक्षाची इच्छा जो करतो तो मुमुक्षू। भाऊ सर्गा उभगले मुमुक्षू, योग ज्ञाना वळगले। मुमुर्षू वेगळा, बुभुक्षू खाण्याची इच्छा करणारा बुभुक्षू, आणि हा मुमुर्षू मरण्याची इच्छा करणारा। त्याच्या कानाजवळ शंकर भगवान सांगतात, जापम जापम प्रकृती विकृतो प्राणीनाम कर्णमूले। त्या मरणाऱ्यांच्या कानाच्या मुळाजवळ, प्राणीनाम कर्णमूले विथ्याम विद्या अटती, अटती म्हणजे फिरणे, क्रियापद आहे। विथ्याम विद्या अटती जटिलहा कोपी काशी निवासी। कोपी म्हणजे कोणीतरी, काशी निवासी अर्थात काशीत राहणारा शंकर भगवान, आणि त्या जीवात्म्याला आत्मउद्धाराचा मार्ग सांगतो। असे 2 चरण पूर्ण गाथेमध्ये। उपदेश करी विश्वनाथ विश्वनाथ उपदेश करी विश्वनाथ मरण मुक्ती वाराणसी पितृ ऋण गया नासी उदार नाही पंढरसी पायापासी विठोबाच्या। आता अजून 4थं चरण आहे, बस पुरे करतो, जास्त वाढलं की खरखोट पडतं। असं हे नामचिंतन गोड आहे भाऊ, आणि आपण साधना करणारे बघा, नाम निष्ठा, ईश्वर निष्ठा, संत निष्ठा, या तिन्ही आपल्या दररोज वाढवत राहा। आपले जे बँकेमध्ये 42 लाख रुपये 26 तोळे सोनं आहे, मुलाला सुनीला एका ठिकाणी बसून विश्वासपात्र घेऊन त्यांना सांगून टाका। एकाने सगळे FD केल्या, कशाच्या केल्या FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट, कशाच्या केल्या, त्या संस्था बुडाल्या मागे काय म्हणतात त्यांना, त्या खाजगी संस्था, बँका, पतपेढ्या, पतसंस्था, आमच्याकडे पतपेढ्या म्हणतात, आणि त्या सगळ्या FDच्या पावत्या उशीमध्ये घालून ठेवल्या, आणि तो मरून गेला। मग म्हणे दादाजीची उशी, दादाजीची गादी दादाजी बरोबर देऊन टाका, सगळ्या जडून गेल्या, आणि तिकडे पतपिढी बंद पडली, कोणालाच माहित नाही। मग कसं काय समजलं? मग त्याच्या तो जो FD बनवत होता ना, त्यावेळेला जो बरं का बँकेचा हे होता ना मॅनेजर, त्याला माहित होतं की आमच्या म्हाताऱ्याचे 20-22 लाख आहेत। मग तो मेल्याचं माहीत पडलं, मग तेव्हा पतपेढी बी बंद झालेली होती, सगळे पैसे बुडाले। मग ते पैसे काढले होते का म्हणे आम्हालाच माहिती नाही। बुडालं तिकडे, जळालं इकडे, बरोबर झालं ना, आणि बोध मिळाला आपल्याला इथे। ऐकत राहा, पण आपापली नामनिष्ठा वाढवत राहा। ज्या दिवशी चिंतन झालं नाही त्या दिवसाचा दिवस तुम्हाला वाईट उगवला असं म्हणायचं आहे। ज्या दिवशी साधना झाली नाही, नामचिंतन झालं नाही, तो दिवस दुवाड उगला असं म्हणायचं आहे। आणि संतांनी तर म्हटलेच आहे, नामासे विनमुख तो नर पापिया। बापरे, कठीणच आहे याचं, नामासे विनमुख तो नर पापिया, नामाविण मुख। आता हे त्याच्या लायकी सांगणारे चरण सांगितले आमच्या महाराजांनी।
जाऊ द्या बाकीचं. आमचं असं ठरलं, पडून पडून पैसा काय करणार आहे. तर आमचं सगळं ठरलं 6 लक्झऱ्याचं बजेट बसतो. लक्झरी शब्दाचा अर्थ होतो आरामदायक. काही लोक म्हणतात तुम्ही इंग्रजी बोलतात, मी मराठी बी सांगितलं. आणि 6 लक्झऱ्या घेऊन घेऊ, गोरगरिबांना त्या गाडीत बसून शेगड्या घेऊ, जेवण घेऊ, तीर्थयात्रेचंही पुण्य आम्हाला मिळेल ना. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे तीर्थव्रती भाव धरी रे करुणा तीर्थव्रतने मग भावी विण सिद्धी जो हे सगळं सिद्ध आहे हात. चालवाया पाय. मग आता तीर्थयात्रेचं पुण्य मिळेल का नाही आम्हाला. 4थ्या चरणात सकळई तीर्थे प्रयागादि काशी, सकळई तीर्थे प्रयागादि काशी, सकळई तीर्थे प्रयागादि काशी, सकळई तीर्थे प्रयागादि काशी. हे करिता नमाशी तुळे दीना, बरोबरी करू शकत नाही. करता तीर्थाटने अहंकाराची नाही का. आता तो विस्तार करणं शक्य नाही. आमचं असं ठरलं तपश्चर्या करू, करवती कर्मरिधी हासी दंडन. एक तपाचा प्रकार करू, पुण्य मिळेल ना. तपे काम क्रोध खवळ काम क्रोध आवडतात. मग हे नाम चिंतनच उरलं का. शेवटी हेच उरलेलं आहे. मग आता थांबा, हे चिंतन कोणी केलेलं आहे का. हो, शंकर भगवान करतात. राम जपे सदाशिव आमचे गायनाचार्य म्हणतात. आता काय झालं सांगतो काय झालं ते. मग शंकर भगवान जप करतात का. हो, हरी 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 हा मंत्र तिथल्या तिथे ते चरण सापडलं पाहिजे. हा नाम मला बोधे बाबामुळे लागला. जे सांगायचं त्याचं चरण तिथेच आठवलं पाहिजे. निकम बाबा म्हणा जे बोलले त्याची ओवी, तो श्लोक तिथेच सापडलं पाहिजे. सांगा मग अजून काय आहे. सांगतो काय आहे तर ते. आत्मा तो शिवाचा राम जप पहिलं पाहिजे आहे. काही हरकत नाही. रामकृष्ण वाचा आत्मा तो शिवाचा. शंकर भगवंताचा आत्मा म्हणजे रामनामाचा जप आहे. चला, भरपूर प्रमाण आहे. मग स्वतः शंकर भगवान नाम जप ऐकण्याकरता, नाम जप करण्याकरता महाराष्ट्रात येतात. भारतातही नाही. अरे सांगितलं ना, भारतातच महाराष्ट्र आहे. आणि सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागेच्या काठावर येतात. पार्वती मातेला आणतात, गणेशजीला घेऊन येतात. शंकर भगवान कस काय येतात. तू कस काय आला तसे येतात ते. आणि कस काय अरे सांगितलं ना एक वेळ. आणि स्वतः शंकर भगवान नाम चिंतनामध्ये सहभागी होतात. रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ गुरु घेऊनी, त्रिशूळ गुरु घेऊनी आला गिरले दागा. नाचती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ गुरु घेऊनी, त्रिशूळ गुरु घेऊनी आला गिरले दागा. गिरी म्हणजे पर्वत, गिरिजा म्हणजे पार्वती, कांत म्हणजे शंकर भगवान आले. पंढरपूरमध्ये चिंतन करतात. सगळ्यांना माहित आहे. भगवंताचा नाम धारक बना. गळ्यात माळा, कपाळी टिळा, हृदयजी वाळा, त्याचा देवाला लढा. खवा मावा रवा पोहा. काय 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 हवा मावा रवा पोहा.
आणि गोवा कोण बोललं तिकडे? मी गोवा नाही बोललो. खवा मावा रवा पोहा पचेल तेवढा खावा, पण कावा दावा येवा यापासून दूर राहावा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा. राहिलेली देणगी देऊन मगच घरी जावा. सर्व मंडळी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी, दादा, गायनाचारी मंडळी आहेत, बालगोपाळ मंडळी करताच मी काही बोललो नाही. आम्ही 2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात म्हातारे झालेले असो, आणि त्यावेळेला हे आजचे टाडकरी उद्याचे परवाचे कीर्तनकार होते. मग हे कीर्तनकार होतील, आम्ही म्हातारे असं करत करत खाली बसू आम्ही आणि यांची कीर्तन ऐकू. आज हे टाडकरी दिसत आहेत तुम्हाला, माडकरी आहेत, टाडकरी आहेत, वारकरी आहेत. 4-2 वर्षाने ते कीर्तनकार होतील, आम्ही खाली बसून त्यांचं कीर्तन ऐकू. पण त्याच्या अगोदर पूर्वतयारी जी आहे, मालिका पाठ करा, हनुमान चालिसा पाठ करा, विष्णू सहस्रनाम पाठ करा, बरं का. तुळशीची माळही गळ्यात राहू द्या, आणि कुठलेही सिनेमाचे गाणे पाहिजे नाही. काय करायचं आहे तुम्हाला त्या गाण्यांशी? त्याचबरोबर याने धोतर ताणलं, त्याने चप्पल चोरली, माझा ट्रॅव्हल याने लपवला, या भानगडी केल्यावर तुमचा अभ्यास होणार नाही. उत्तम कीर्तनकार व्हा. हसवता नाही आलं तरी चालेल, हसवणं हा कीर्तनकाराचा पुरुषार्थ नाही आहे. अभंगाचं निरूपण करायचं, सुंदर चारित्र्यवान कीर्तनकार बनायचं, विद्वान, चारित्र्यवान, त्याचबरोबर ज्ञानवान, बरं का, निष्ठावान, ज्ञानवान, चारित्र्यवान, आणि शेवटी बना धनवान. तुमच्याकरता हे अभिष्ट चिंतन केलेलं आहे. आपला हा नगर जिल्हा ज्ञानोबारांच्या चरणाने पुनीत पवित्र झालेला आहे. आमची ज्यांनी 1975 साली कीर्तनाची परीक्षा घेतली, इथलंच व्यक्तिमत्व होतं गुरुवर्य वैकुंठवासी बन्सी बाबा तांबे. माझे गुरुवर्य बाबा हे गुरुबंधूच होते, आणि वरुणकर धर्मशाळेत उतरत होते. ही पवित्र भूमी आहे, ही देवभूमी आहे. विष्णू भगवान इथे येऊन गेलेले आहेत, नेवाशाला राहिलेले आहेत. अशा भूमीची सेवा मिळणं हे सुद्धा एक भाग्यच आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल